अहो मिठू ताई, तू चल ये. काय खरे घरी ये. बस इथे. हो हो हा, एक मिनिट पुस्तक तर घेऊ. सावकाश काढा मिठू ताई. थांब. तू बस. अहो तू मला कळणार आहे का? थांबा तरी मिठू ताई. आता अभ्यास कर. काही लागलं तर सांग मला, मी आलेच. पण ना घे कॉफी घे गरमा गरम, म्हणजे एकदम तरतर येईल बघ. अहो ताई, तुम्ही काय त्रास करून घेतला? त्रास कसला गो त्यात? ताई म्हणतेस ना माका, मग मी ताईसारखी वागले आणि माझ्या धाकट्या बहिणीसाठी एवढं केलं तर त्यात काय एवढं? अगं घे गो, बघत काय बसलीयस? घे घे कॉफी घे. एवढी दमून आलीस आणि डायरेक्टली प्रवासातून आल्यावर अभ्यासाला बसलीस ना. तुझी झोप उडून जावी म्हणून तेजासारखी फेवरेट कॉफी केलीये, कडक. घे. मग भारी असणार. घे 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 घे. अहो मिठू ताई, काय करताय मिठू ताई? हा हॅलो. काय ग वल्लू? हॅलो मनोज जीजू. कोण बोली राहिले? मी मिठू. मला माहित आहे की तुम्हाला तुमच्या बायकोशी बोलल्याशिवाय चैन पडत नाहीये, पण तिची काळजी घ्यायला इथे 4 मुली आहेत, सो तुम्ही काळजी करू नका. हाव पण वल्लरीचा तिचा अभ्यास एकदम फर्स्ट क्लास चाललाय, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि काय आहे ना, आता 2 दिवसावर तिची परीक्षा आहे, सो सारखं फोन आणि मेसेज करून तिला डिस्टर्ब करू नका. पेपर झाला ना की करा तुम्ही तुमच्या बायकोला कॉल. बरं ठीक आहे मिठू ताई. तिला सांगा की अभ्यास चांगला कर आणि शुभरात्री. दॅट्स लाईक अ गुड बॉय. गुड नाईट. ठीक आहे ठेवतो. काय काय म्हणले काय ते? ते म्हणाले तिला सांग शुभरात्री. नवऱ्याचा फोन आल्यावर एवढं कोण लाजतं ग? बस बस, ते काय म्हणले त्याच्यापेक्षा ते पुस्तकं काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष दे आता. हो श्वेता म्हणते ते एकदम बरोबर आहे गो. तू अभ्यास कर चल. अरे अरे लाईटला पण आत्ताच जायचं होतं. माय व लाईट गेल्या, आता मी अभ्यास कसं करणार? काय सावकाश मिठू ताई, लागलं का तुम्हाला? काय गो मिठू, हातात फोन आहे ना तुझ्या, मग टॉर्च लाव ना. धडपड काय करतेस? हा आधी बघा, तुम्हाला खूप लागलं नाहीये ना? नाही. ए आयडिया. ए आम्ही पण लावतो. अहो पण कर गो, कर अभ्यास कर. हा आपल्याला हे करता येईल. म्हणजे बघ ना, आधीची ग्रेट लोक जशी स्ट्रीट लाईट मध्ये अभ्यास करायचे, तसे तू मोबाईल लाईट मध्ये अभ्यास कर. हो हो कर हा वल्लरी. म्हणजे तू खूप मोठी वकील होशील ना, तेव्हा आमचा पण इंटरव्ह्यू घेतील ना पत्रकार, तुझी रूममेट म्हणून. तर तेव्हा आम्ही सांगू त्या का की आमच्या बुलबुलबाग मध्ये एका रात्री असेच लाईट गेले होते आणि तेव्हा ॲडव्होकेट वल्लरीनी असं मोबाईलच्या टॉर्च खाली बसून अभ्यास केला होता, मग पेपर दिला होता आणि मग पास झाली होती. काय ओय काय काय झालं? अहो तुम्ही सगळ्या जणी या टॉर्च लाईट मध्ये अगदी भूतावानी दिसतात. गप गो,
झाले का दात काढून? अभ्यास करा. वाचते मोठे. सॉरी. हे वल्लरी, हो तू जशी आज लाईमलाईट मध्ये आहेस ना, तशी मी पण येईन एक दिवस लाईमलाईट मध्ये. मिठू जरा शांत बस ना ग. तिला करू दे ना अभ्यास, कॉन्सन्ट्रेट करू दे तिला. असू द्या त्याच्यात बरं. हे मिठू काय पेंगतेस काय ग? जागी राहा ना तू पण. अरे यार तुझं बघून तिला पण झोप येईल यार. तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळेजण ना जा झोपायला. खरंच माझ्या एकटीचा फोन आहे ना, त्याच्यावरची टॉर्च वापरेन मी. चला झोपायला चला. मी काय म्हणते त्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी जाऊन झोपात. खूप वेळ तुम्ही उभा राहिला तर तुम्ही दमला असाल. नाही, मी कुठेही जाणार नाहीये. नाही, मी जर गेले आणि तू झोपलीस अभ्यास करता करता तर तुझ्यावर लक्ष ठेवायला कोणीतरी पाहिजे ना. मी आहे जागी. मोबाईल पेक्षा हीच जास्त पेटलीये. चला निघा आता. चला चला निघा. गो वल्लरी, तुला कॉफी हवी असेल ना तर मला हाक मारा. मग मी कशाला इथे? मी देईन ना तिला. दे. का टाइमपास करतो? जा ना. ए मिठू चल निघ. बापरे. जा जा जा. अरे जा ना लवकर. काय टाइमपास करताय? धडपड नकोस गो. नीट बघून जा. चल की नाही झोप आली. अगं हो ग, मी आहे जागी तुझ्यासाठी. कर अभ्यास तू. फक्त तू झोपलीस ना मागं नाही. आव नाही तसं नाही, पण तुमच्या मोबाईलची बॅटरी बी संपेल ना. माझा फोन बरं. श्री स्वामी समर्थ. अजितचा फोन. हॅलो. हॅलो. सॉरी, तुम्ही कामाच्या गडबडीत असाल फार, पण फार वेळ नाही घेणार तुमचा. अहो नाही नाही, मी रांगोळीच काढत होते दारात. बोला ना. रांगोळी? वा, आज काय विशेष? विशेष काही नाही हो, मी रोजच काढते दारात रांगोळी. म्हणजे फार काही अशी मोठी वगैरे नसते, पण स्वस्तिक, लक्ष्मीची पावलं उंबरठ्यात काढल्याशिवाय उंबरठा शोभून दिसत नाही ना, म्हणून काढते. फार सुबक दिसत असतील ना पावलं? तुम्ही काढताय म्हणजे? फोटो काढून पाठवा ना मला. नक्की पाठवेन. पण तुम्ही आत्ता ह्यावेळी कसा काय फोन केलात? नाही म्हणजे काही काम होतं का? ते आज आपल्याला भेटता येईल का? म्हणजे तुमच्या कामाचं शेड्यूल पाहून कळवा मला. अहो हो, भेटूया, जमेल ना मला. बघा, फार घाई गडबड तर नाही होणार ना? नाही नाही, भेटूया नक्की. ओके, सी यू देन. बाय. बाय. अहो मी तू ते तू चल ये. काय खरे घरी ये. बस इथे. हो हो एक मिनिट, पुस्तक तर घेऊ. सावकाश काढा. मिठू ते थांब. तू बस. अहो तू मला कळणार आहे का? थांबा तरी. मिठू ते आता अभ्यास कर. काही लागलं तर सांग मला, मी आलेच. पण ना गो बाय. आकर. आकर. पोहे खा आणि मग अभ्यास कर. मी तुला भरवते, म्हणजे तुझा हात थांबणार नाही. अभ्यास करत नाही नाही नाही, आधी कॉफी घे. कॉफीमुळे झोप उडते, छान फ्रेश होशील आणि छान अभ्यास करशील. अरे नको, कॉफी नको, तू दूध पी. मेमरी वाढते. ए लहान आहे का ती दूध प्यायला?
अहो ऐक तरी मग. नाही तू कॉफी पी. घे अगं तू घे ना थोडीशी घे. काही प्यायलीस तरी त्याच्याबरोबर बिस्किट खा. बिस्किट बिस्किट अरे नको. नाही यार. हे घे आकर पोहे खा. ती दूध इम्पॉर्टंट पोहे खा मग दूध पी मग हे कर मग ते. एक मिनिट थांबता का जरा तुम्ही. अहो, काय करे राहिले मी काय लहान मुलगी आहे का तुम्ही मला भरवायला. पाहुणे आले का मी ना काय करताय. लाड करतोय ना आता करवून घे ना मग. गो वल्लरी तेजा करते ना लाड मग करून घे ना. नाही कधी नव्हे ती कोणाची तरी चांगलं वागतीये. कर लाड करून घे. असा नाही ठीक आहे. नाही असा माझं असंच आहे. एखादी गोष्ट फंडामेंटली मला पटली ना तर मग मी मागे पुढे बघत नाही. मी जसं तिने फाईट केलं, तिने जेवढं डेअरिंग दाखवलं आपल्याला आवडलं राव. मेहनती आहेस तू, जिद्द आहे, चिकाटी आहे तुझ्याकडे, म्हणून मनापासून वाटतं करावं असं. त्यामुळे आता लाड करतोय ना तर ते करवून घे. ओके. दिल आ गया है तुम पर जाना, तुम बहुत पढ़ाई करके पहला नंबर लाना. ऐसे ही घर के बाहेर जाना. झालं तुमचं दोघींचं. गप बसा मग. गो वल्लरी तुझा सेकंद खूप महत्वाचा आहे गो. त्यामुळे तू मन लावून अभ्यास कर. या दोघींकडे लक्ष देऊ नको. त्या अशाच करत बसतात टाइमपास. तू अभ्यास कर आणि तुका काही पण लागला ना तर फक्त हाक मार. आम्ही तुका सगळं आणून देऊ. काय बघतेस काय फ्री मिळत आहे ना खूप. अभ्यास कर. हे घे. आता इकडे कॉन्सन्ट्रेट करायची गरज आहे. नाही काय सगळ्यांकडे बघत बसली. हे घे हे चला बाहेर सगळ्यांनी. हा हे नको खाऊ, जाऊ दे मी खाते. चला बाहेर चला. अभ्यास कर. इकडे फोकस. चला सगळ्यांनी बाहेर चला. ए मिठू अर्ध बिस्किट खाशील काय. माय वो अजून दिशी नाही राहिली. कुठे राहिलेली काय माहिती. देवा कुठे गेली पोर काय माहिती. अहो सासूबाई कधीच्या चक्रा मारी राहिले तुम्ही. पाय दुखी जातील ना, आराम करा थोडा वेळ. माय वो वाटतं नाही चुकी गेली. नाही पण तशी हुशार आहे. गाडीच लेट होई गेली अशी. संगीता ठीक आहे बाई, सर्व व्यवस्थित आहे ना. काही लागत असेल तर सांग, परत आणून देतो. नाही तर अहो हां तुम्ही बाजारात गेले होते ना. हो. तरी स्टँडवर पाहिलं का एस स्टँडचा संप बिंप तर नाहीये ना. नाही तर अहो पप्पा काही माहिती नाही. आई मगापासून चक्रा मारतायत नुसत्या. सासूबाई कोणी येणार आहे का. हा येणार आहे ना. माझ्या भावाची पोर मी लाडकी बाची येणार आहे. बाची संगी तुले सांगते काय पोर आहे. काय संस्कार काय रूप. शुक्राची चांदणीच आहे मै बाची. लई गुणाची पोर आहे बरं. हा माय व ती बा ती आली. आली माई लाडकी भाची म्हणजे माया मन्याच्या मामाची पोर. पण आता हिले आणखीन एक ओळख देणार आहे मी. माझ्या मनाला सोडून मुंबईला गेलेल्या त्या बॅरिस्टरींचं नाक कसं ठेचते ना तेच बघा आता. नाही त्या वल्लरीची सवत म्हणून हिले उभी केली ना तर नावाची इंदुमती नाही मी. हा इन धिस रूल्स
unless the context otherwise requires. A act means the information technology at 2000. ए तेजा, ह्या दोघांपैकी मी एक ड्रेस घालणार आहे. पण मला सांग, माझा मेकअप कसा झालाय? वाढीव 1 नंबर. यार एकदा बघ तरी माझ्याकडे. आजचं ऑडिशन माझं खूप इम्पॉर्टंट आहे. हे ऑडिशन क्रॅक झालं ना, एका रात्रीत स्टार होईल मी. अगं बाई, तू ऑलरेडी स्टार आहेस, त्यासाठी तुला रोल मिळण्याची गरज नाहीये. यार काय यार, कोणी सिरियसली उत्तरच देत नाहीये मला. गो मिठू, किती वेळ हाक मारायचा तुका? हे घे तुझा फेवरेट जॅम आणि पोळीचा रोल करून ठेवलाय केव्हाचा. तो खाऊन घे आणि मगच जा ऑडिशनला. खाऊन घे गो. नको मला. लिपस्टिक खराब होईल ना माझी, खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आज काही मी शॉर्टलिस्ट झाली ना, ये रोल मिल गया ना मुझे, तो लाइफ बन जाएगी. किती वर्ष एकच वाक्य ऐकायचं का आम्ही? करा, मस्करीच करा तुम्ही माझी. अपना टाइम आएगा ब्रो, तेव्हा याल तुम्ही मला विचारायला फुकटचे प्रीमियरचे तिकीट देतेस काय म्हणून. हे वल्लरी, काय हसतेस काय? तू अभ्यासाकडे लक्ष दे, नंतर ना परीक्षेत हे सगळं लिहून येशील. हो, आमची तर बंकच सुरूच असते. तुझी काय गो, काही लाज वाटते का तुम्हाला? प्रेरणाताई, होईल मा अभ्यास, नका काळजी करू तुम्ही. कसा होईल अभ्यास? नाही, या आधीच स्वतःच्या तोंडाने म्हणतात ना बंकस करतो आम्ही. बंकस करायची असेल ना तुम्हाला तर बाहेर जाऊन बंकस करा. त्या का अभ्यास करू दे शांतपणे. आओ, हे हो ना, ही वल्लरी, आज ना मी तुझ्यासाठी येताना बदाम घेऊन येते, म्हणजे तुझं ना कॉन्सन्ट्रेशन वाढेल. तू रोज बदाम भिजवून खात जा. मिठूताई, मायव, तुम्ही सगळ्यात जणी मग किती विचार करता हो? अय, एवढं सेंटी होऊ नको. पैसे दे ना. काय? पैसे बदाम आणायला. गो बाय माझे मिठू, तिच्याकडूनच पैसे मागतस बदाम आणायला? काय गो? कळलं मी का म्हंटल सेंटी होऊ नको ते? मिठू आहे ती. अरे नाही आहेत ग माझ्याकडे, सध्या कडकी सुरू आहे म्हणून मागितले. असू द्या. आलीच. अगं लाजली. नुसती लाजली नाही, लाजून गुलाबी गुलाबी झाली. हॅलो. हॅलो, बिझी आहात का खूप? नाही नाही, बिझी नाही, बोला ना. नाही म्हणजे फोन उचलायला वेळ लागला म्हणून विचारलं. अहो ते आत, ते जाऊ दे, तुम्ही बोला, काय म्हणताय? अहो ते आपलं भेटायचं ठरलं, पण किती वाजता भेटायचं ते ठरवलंच नाही. अय्या हो की, ते राहूनच गेलं. तुम्ही सांगा काय करूया? काय करायचं म्हणजे? काय माहिती, काय करूया? काय असेल ग? 5 वाजता भेटायचं, चालेल तुम्हाला? चालेल, पण नक्की या. हो. खूप महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. महत्वाचं म्हणजे काय बोलायचंय? नाही, मी सांगेन आल्यावर तुम्हाला. चालेल. तू इथे काय करते? अभ्यासाला चल. तुम्ही काय करता इथे? मी ते हॅलो, कोण? काय बोलताय? अहो तुम्हाला नाही हो, मी, आपण भेटूया 5 वाजता. मी करते तुम्हाला फोन नंतर. बाय. मी
गो मिठू आज माझ्या देवघराची कशी काय आठवण झाली? मला ऑडिशनला जायचंय ना. अच्छा. श्वेता आज काय साफसफाई वाटतं. ते हे मोजत होते किती गोळे गोळे आहेत ते मोजत होते. हो. वा वा वा. झालं खोटं बोलून झालं. आता माका खरं सांगा, तुम्ही इथे नक्की काय करताय? काय काय करताय म्हणजे काय? आमचं पण घर आहे, आम्ही रेंट भरतो इकडे, आम्ही कुठेही फिरू, आम्ही काही करूया बघ. मला आता असं 3-4 वेळा असं करायचं. तुम्ही करणार हो, आम्ही आलो होतो असेच या खोलीत हवा पालटासाठी. तेही असेल. हा ते आत एसी आहे ना, ते फ्रेश हवा. मिळाली फ्रेश हवा. आता खरं खरं सांगा माका, मी काय बोलतेय ते चोरून ऐकायला आला होतात ना बाहेर? आता कसं बोललीस? मुळात आम्ही तुझं बोलणं चोरून ऐकावं असं वागायचंच कशाला? तेच ना. मग एवढं काय बोलायचं होतं ग तुला लपून? नाही तर काय, उगा आपलं सिक्रेट ठेवते, त्याच्यामुळे उत्सुकता वाढली आमची. काय काय बोल, सांग ना काय विषय. सांग. सांगते पण आत्ता नाही. भेटून आल्यावर सांगेन. कोणाला? अजित. अजी अगं लाजते बघ, लाजली एक मुलगी. ओ माय 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 व हे बघ, अहो किती लाजतीये. स्वामी, हिचं लाजणं फक्त तुम्हीच बघू शकता आता. शांतपणे पाया पडू दे जा तुम्ही. अरे चालते अभ्यास.